रांगड्या मातीतील रांगडी प्रेमळ माणसं म्हटले की डोळ्यासमोर येतो तो कोल्हापूर जिल्हा। याच जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत व वेगगंगेच्या मुशीत वसलेला व निसर्गाच्या अफलातून सौंदर्याची उधळण असलेला, समाजकारणापासून राजकारणापर्यंत ओळख असलेला सुजलाम सुफलाम तालुका म्हणजे भुदरगड तालुका। याच तालुक्यातील सह्याद्रीची कुस व वेदगंगेची मूस तसेच तालुक्यातील आपली वेगळीच ओळख निर्माण करणारा श्री हनुमान देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेला गाव म्हणजे तिरवडे। नुकताच गणेशाचा थाटात विसर्जन सोहळा पार पडल्यावर श्रावण मासाचा शेवट व भाद्रपदाची चाहूल, ऊन पावसाचा लपंडाव, यातच ओढ्याला कमी झालेले पाणी, एकजुटीने गप्पा गोष्टी करत परंपरागत चालत आलेला ग्रामीण छंद जोपासण्यासाठी चाललेली धडपड हे काही नवीन नव्हे। हा छंद जोपासण्यासाठी तिरोडे येथील सारथी स्पोर्ट मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावाशेजारील ओढ्यामध्ये मासे पकडण्यासाठी वापरलेली पद्धत चला पाहूयात। निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून ओढ्याच्या पात्रात मासे पकडण्याचे साधन तयार केले जाते। या साधनाला ग्रामीण भागामध्ये माकडी कीव किंवा वांद्री कीव असे म्हणतात। साधन बनवण्यासाठी ओढ्याचे कमी उतार असलेले पात्र निवडले जाते। यामध्ये पात्राच्या मधोमध बांबू व इतर काट्याकुट्यांचा, दगडगोट्यांचा वापर केला जातो व हा कीव बनवला जातो। ओढ्याच्या मुख्य पात्रापासून त्याची उंची थोडी अधिकच ठेवली जाते। त्याच्या खाली मासे पकडण्याचा कीव बांबूच्या साहाय्याने अडकवला जातो। हे झाले बनवण्याची पद्धत। मात्र आत अडकलेले मासे काढण्यासाठी तितकीच कसरतही करावी लागते, कारण तो कीव काढण्यासाठी आतमध्ये बुडावे लागते व मासे बाहेर काढावे लागतात। मात्र ही पारंपरिक पद्धत तिरोडे येथील सारथी स्पोर्ट यांनी आजही जोपासली आहे। असेच ग्रामीण भागातील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र 9 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच एका ग्रामीण भागातील व्हिडिओंसह। तोपर्यंत धन्यवाद।